तोपर्यंत हा एकच गट तुमच्या समोर आहे, भले तो एक सत्ताधारी बाकावर बसलाय, एक विरोधी बाकावरती बसलाय. अशीच एक पुढची सुनावणी तुमच्याकडे आता येणार आहे, म्हणजे कदाचित तोही तुमच्यासाठी अजून एक मोठी लिटमस टेस्ट किंवा ऍसिड टेस्ट असणार आहे. ते राष्ट्रवादीचं सिमिलर आहे. अजित पवार म्हणतात की शिवसेना आमचीच आता एक प्रेसिडेंट झालाय, एक पॅरामीटर सेट झालाय. हीच मापदंड राष्ट्रवादीच्या लागू शकतात. बघा, कायदेशीर तरतुदी ज्या आहेत, कायदा जो आहे, निकष जे आहेत, सुप्रीम कोर्टचे जे प्राविधान आहेत, ज्या ऑर्डर्समध्ये दिलेल्या प्राविधान असतील, त्या सगळ्यांसाठी समान राहतील. एकासाठी एक कायदा आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असं होणार नाही. परंतु वस्तुस्थिती आणि फॅक्ट्स ह्या प्रत्येक केसच्या वेगळ्या असू शकतात आणि म्हणूनच ते सर्व फॅक्ट्स जर का वेगळे असतील तर त्या संदर्भातलं ऍप्लिकेशन कायद्याचं पण तसे त्या रीत्या होईल. परंतु वस्तुस्थिती जर सिमिलर असेल, तशीच असेल तर तसाच निर्णय होईल. पण परिस्थिती बऱ्यापैकी सिमिलर आहे इथे, कारण तिथेही पक्षाध्यक्ष बघा, बऱ्यापैकीच्या आधारावरती हा निर्णय घेता येणार नाही. बारीक बारीक मुद्दे आहेत, वेळ आहे, तारखा आहेत, या सगळ्यावरती अवलंबून हा निर्णय घ्यायला लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.